पोरं मृत्युमुखी पडतायत, कुठं मनुष्यहानी पण होते, अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याच्याबद्दलचे सगळे जे काही सूचना आहेत त्या सूचना मंत्रालयातनं तर स्टँडिंग ऑर्डर दिल्या गेलेल्याच आहेत. त्याच्या संदर्भात आता खरीप सुरू होणार आहे. आता पाऊस पडल्यानंतर लोक वापशावर पेरायला सुरुवात करतील, म्हणजे जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर. त्याच्यामुळं आम्हाला खरीपाच्या आढावा बैठक घेता येत नव्हती, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या जिल्ह्यामध्ये बियाणं आहे का, खतं आहेत का, कुठली खतं कमी आहेत, कुठली खतं कुठल्या भागामध्ये दिली पाहिजे, कुठल्या बियाणाला मागणी आहे, ॲग्रिकल्चर ऑफिसरला, जिल्हा कृषी अधिकारी त्यांनाही विचारून, जिल्हा कृषी अधिकारी त्यांनाही विचारून बाबा तुमची काय डिमांड आहे आणि तशा प्रकारच्या डिमांड पूर्ण करण्याचं काम या निवडणूक आचारसंहितेला कुठेही धक्का न लागता ह्या गोष्टी शेतकऱ्यांना वेळेमध्ये मिळाल्या पाहिजे. कुठं कापसाची बियाणाची मागणी आहे, कुठं मक्याच्या बियाणाची मागणी आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारची. पोटॅश व्यवस्थित मिळतंय का, युरिया व्यवस्थित मिळतोय का, DAP व्यवस्थित मिळतंय का, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघतोय. फक्त मी मीडियाच्या समोर आलो नाही, माझं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि आपण पण बघताय तशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी केल्या. उजनीमध्ये जी घटना घडली ती घटना घडल्यानंतर मला ताबडतोब तिथून प्रांतांनी पण कळवलं, आपले दत्तामामा भरणे तिथले आमदार आहेत त्यांनी पण कळवलं. दत्तामामा रात्री उशिरापर्यंत मोटरबाईकवर तिथं त्या ठिकाणी फिरत होते, परंतु समुद्रात जशा लाटा येतात तशा उजनीमध्ये त्या हवेमुळं किंवा जोरात वारा वाहत होता त्यामुळं लाटा निर्माण झाल्या आणि जे घडू नये ते घडलं. आणि एका फॅमिलीतले 4 जण आणि दुसरं एक चेअरमन होते माजी, त्यांचा एक मुलगा, असे 5-6 जण त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले. एक जण पोहत बाहेर निघाला. आपण लगेच NDRFचे जवान टीम पाठवली आणि त्यांना सगळं पाहणी करायला लावली, परंतु ते काही लवकर सापडलं नाही. परंतु आता सगळ्या डेड बॉडीज मिळालेल्या आहेत. त्याबद्दल देखील जे पुढची ह्या घटनेची गंभीरपणे नोंद घ्यायला पाहिजे ती नोंद मुख्यमंत्र्यांनी सरकारने घेतलेली आहे. त्याचबरोबर आपल्या प्रवरेचं नदी आहे तिथं आपला एक तालुका आहे अकोले, त्या अकोले तालुक्यामध्ये पण एक घटना घडली. तिथं तर कहर असा झाला, 2 मुलं पोहत असताना अडचणीत आली. NDRF आपण बोलवतो ती टीम आली आणि त्यांचीच बोट उडाली आणि खरं तर ते इतके पट्टीचे पोहणारे असतात आणि त्याच्या संदर्भात त्यांच्याकडं बाकीचे सगळे लाईफ जॅकेट वगैरे सगळे असतं. तिथं SDRFची टीम आपण पाठवली. त्या सगळ्या नेहमी असं काही झालं तर ताबडतोब आपण त्या टीमला निमंत्रित करतो आणि तिथं पाठवतो. तिथं पण ही दुर्दैवी घटना घडली. वास्तविक ह्याला राजकीय दृष्टिकोनातून बघितलं जाऊ नये. अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर ह्याचं राजकारण न करता ह्याची पुनरावृत्ती होणार नाही म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी सरकारने पण घेतली पाहिजे. ज्या ज्या विभागाची जबाबदारी असते त्या विभागांनी पण घेतली पाहिजे आणि इतर पण सामाजिक संस्थांचं काय मत आहे. आता आज पण कलेक्टरांना वेगवेगळ्या पुण्यामध्ये जी घटना घडली त्याच्याबद्दल अनेक शिष्टमंडळ त्यांना भेटायला येत आहेत, आज पण येत होते, कारण उद्या परवा सुट्टी आहे. मी त्यांच्याशी पण संपर्कामध्ये आहे आणि या पद्धतीनं सगळ्या